निगडवाडी गावामध्ये इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे तरुण आता वाढत चालले आहेत। साध्या आणि सुंदर पद्धतीने मकर सजावट करून ते या सणाला इको फ्रेंडली पद्धतीने सेलिब्रेट करत आहेत। गावामध्ये अशा तरुणांना सपोर्ट करण्यासाठी आणि पर्यावरणाला पूरक अशा गोष्टी करण्यासाठी मकर सजावट स्पर्धा गावातील मंडळी आयोजित करते। त्यामुळे तरुणांची कला आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हेतू या गावकऱ्यांचा आपल्याला पार्ट 1 च्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं। गावात निरनिराळ्या परंपरा मनोरंजनासाठी लोक करत होते, त्यामध्ये फुगडी आणि जाकडी होती। जर तुम्ही पहिला पार्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही पहा। तरुण मंडळी या सर्वांमध्ये गुंतलेली दिसून येत होती, तर दुसऱ्या बाजूला या भक्तिमय वातावरणात भजन करणारी मंडळी ढोलकीच्या आणि तालांच्या सुरात दंग होऊन बेभान झालेली दिसून येत होती। वयोवृद्ध लोक त्यांना मनोरंजन आणि भक्तीचा वारसा पुढे चालत राहावा म्हणून भजनामध्ये तल्लीन झालेले दिसून येतात। आणि दिवस येतो गौरी पूजनाचा। निगडवाडी गावात मुखवट्याच्या गौरी पूजल्या जातात। गावातील हेल्याचे पाणी नावाची एक पाणवठ्याची जागा आहे, तिथेच हे गौरी पूजन केले जाते। गावातील सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिका या पाणवठ्यावर जातात, त्यांच्यासोबत ढोल ताशांचे पथक सुद्धा जाते। जाताना स्त्रिया बांबूने बनवलेली रोवली घेऊन जातात। रोवलीत हळद, तेरडा, आघाडा यांचे एक एक रोपटे घेतात। या रोपट्यांनाच गौरीचे प्रतीक मानतात। पानाचा विडा, शेण, अगरबत्ती, करंडा, रांगोळी, फुले, पाण्याचा तांब्या इत्यादी साहित्य घेऊन या स्त्रिया जातात। सोबत छोटी मुले देवाची घंटी वाजवत असतात। या दिवशी पाणवठ्याचा परिसर घंटी वादनाने दुमदुमून जातो। जागा सारून तिथे रांगोळी काढून गौरीचे पूजन करतात आणि गाणी सुद्धा बोलले जातात। रोपटे पुन्हा रोवलीत ठेवली जातात। विडा तसाच तेथे ठेवला जातो। रोवली घेऊन पुन्हा घराकडे स्त्रिया निघतात। त्यांना वाजत गाजत घेऊन जाण्याची प्रथा तुम्हाला या निगडवाडी गावात दिसून येईल। सोबत लहान मुले त्यांचे घंटी वाजन सुरूच असते। मग गौरीचा मुखवटा, हात, तिरडे, बांबू, दागदागिने, कपडे घालून गौरीला अतिशय आकर्षक रूपात सजवण्याची पद्धत आहे। पूर्वी लाकडाचे मुखवटे सर्वत्र दिसून यायचे, आता चांदी आणि पितळ धातूचे दिसून येतात। सजवलेल्या गौराईला गणपतीच्या उजव्या बाजूस उभी करून तिच्या साडीचा पदर गणपतीच्या डोक्यावर ठेवतात आणि गौराई समोर रानावनात आढळणारी फुलपत्री गौराई समोर ठेवण्यात येतात। तेच तिला अधिक प्रिय आहे। गौराईची पूजा झाल्यावर सुवासिनी गौराई समोर ओसा भरतात। आपल्या धाण्याला सुख व ऐश्वर्य लाभावे, निरामय आरोग्य लाभावे, वंश वारसा सुदृढ व्हावा यासाठी पतीच्या नावाने ओसा भरतात। यासाठी बांबूच्या सुपांमध्ये वाण म्हणून परसातील भाज्या व त्यांची पाने प्रामुख्याने वापरतात। पडवळ, भोपळा, काकडी, करंदा आणि तसेच पाने आणून त्यांना तिळाचे एक एक बोट लावतात। तसेच हळद व कुंकू लावतात। तसेच वाणात पडवळ, भेंडी, दोडका, करंदा यांचे एक एक फूल ठेवतात। अशी वाणाची पाने ओशात व्यवस्थित मांडतात। नंतर ही वाण घरातल्या देवतांसमोर ठेवतात। तसेच ती इतर बाजूच्या शेजारी लोकांना सुद्धा देतात। नवीन लग्न झालेले जोडपे ओसा पूजन करून बुजुर्ग लोकांचे आशीर्वाद घेतात। गावात सर्वत्र फिरून इतर लोकांचा सुद्धा आशीर्वाद घेतात। शेवटी दिवस येतो विसर्जनाचा। एवढे दिवस मौज मजात खेळलेल्या गोष्टींना आणि गणरायाला निरोप घेण्याचा। निगडवाडी गावात सर्व गणपती एकत्र घराबाहेर काढले जातात। एक मोठी अशी मिरवणूक आपल्याला दिसून येते। सर्व पुरुष, छोटी मुलं आणि स्त्रिया तल्लीन होऊन नाचत असतात, गणरायाला निरोप देत असतात। आकाशी गुलाल उडवला जातो,
ढोलताशांच्या सुरावर मंडळी थिरकत असतात. हे दिवस कसे पटकन गेले याची खंत तर प्रत्येकाच्या मनात असते, कारण आता पुन्हा जाऊन आपल्या रोजच्या दिनचर्येची सुरुवात करावी लागणार होती. त्यामुळे मंडळी तल्लीन होऊन या क्षणाची मजा घेत असते. जुनी मंडळी सुद्धा आपल्या तरुण मंडळीला पाहून सुख घेत असते. गणपतीचा हा सण खरंच खूप हौशीचा सण म्हणावा लागेल. सर्व काही अनुभवता येत असतं या सणाला. आपुलकी, नाती, आनंद, मौज मजा सर्व काही. नवीन पिढीला या परंपरा अनुभवता येत असतात. ते या परंपरा जाणून घेत असतात, जगत असतात आणि तसेच आपल्या आजूबाजूच्या निसर्गाला सुद्धा ते अनुभवत असतात, जाणून घेत असतात. गावाचं गाव पण जगायला शिकत असतात. तसेच आपल्या वारसदारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. या सणांना योग्य प्रकारे दिशा देत असतात. सर्व काही समतोल राखून हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच तरुण मंडळी आपुलकीचा भाव सर्वत्र पसरवत असतात. त्यामुळे माणसातील माणूस ओळखायला मदत होते. समानतेचा भाव या गणेशोत्सव आपल्याला शिकवत असतो. एकत्र येऊन बऱ्याच गोष्टी साध्य होतात हे सुद्धा हा गणेशोत्सव आपल्याला शिकवत असतो. प्रत्येकाच्या सुखात सहभागी होण्यास हा सण आपल्याला शिकवत असतो. मोठ्यांचा आदर करण्याचा हा सण आपल्याला शिकवत असतो. अशा बऱ्याच गोष्टी या सणामुळे आपल्याला शिकता येतात, अनुभवता येतात. गणपती विसर्जन ठिकाणी जाण्यासाठी 1-1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. डोक्यावर गणरायाच्या मूर्त्या घेऊन नागळ्या पायाने भक्त चालू लागतात. पायी खडे रुतत असतात तर मनी गणरायाला जाणाऱ्याचं दुःख असतं. घरी सुख घेऊन आलेला गणराया जाणार म्हणून प्रत्येकाच्या मनी दुःख असतंच. शेवटी विसर्जन ठिकाणी महाआरती केली जाते. सर्व गणेश मूर्ती आणून सर्व मंडळी या ठिकाणी गणरायाला निरोप देत असते. लहान मुलं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत असतात. सर्वात जास्त आनंद या सणाला कोणाला होत असेल तर या वृद्ध मंडळीला. आपल्या नातवंडासोबत हा सण त्यांना साजरा करायला मिळतो. ते त्यांना कुरवळतात, मायेनं उराशी धरतात. पण आज परतीचा दिवस येतो. डोळे पाणवतात, मन जड होतात, चाकरमानी जाऊ लागतात. गाव पुन्हा स्मशानभूमीसारखा शांत होणार होता. आपले लेकरं जाणार या भीतीने आता गावात चावून खाणारी मात्र हवा वाहू लागते. असा हा सर्वांच्या मनाला भावणारा गणेशोत्सव तुम्ही कशा प्रकारे साजरा केला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.